दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. आज आहे 6 डिसेंबर. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण काही लोकांसोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत या ठिकाणी दीपकजी केदार आहेत. मी विनंती करतो दीपकजी केदार साहेबांना की आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत आणि विनंती असेल. भाई जय भीम नमो बुद्ध. आजच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं काय संदेश, काय मेसेज, देशाची आजची स्थिती? खरं तर देशामध्ये संविधान धोक्यात आहे. हिंदू राष्ट्र म्हणून मोठमोठ्या रॅल्या या ठिकाणी काढल्या जात आहेत. देश धर्मनिरपेक्ष आहे, संविधान सांगते. काय वाटते? नाही, बाबासाहेबांना या ठिकाणी नाकारण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याच माध्यमातून तुम्हाला धीरेंद्र शास्त्री या मध्य प्रदेश भोपाळमधून काढलेली हिंदू राष्ट्र निर्माणची यात्रा, आता याला लाज वाटायला पाहिजे. खरं तर एखाद्या राष्ट्राची भाषा करणं हा आतंकवाद आहे आणि अशा आतंकवादी यात्रा निघतात असा माझा थेट या ठिकाणी आरोप आहे. अनिल मिश्रासारखा माणूस बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही म्हणून नाकारलं जातं, हे फार गंभीर आहे. तो जगद्गुरू आहे, त्याला दिसत सुद्धा नाही, स्वतःचे डोळे खराब आहे, वर आकाशाकडून तोंड करून बोलतो आणि आरक्षण संपवण्याची भाषा करतो, हिंदू राष्ट्र निर्माणची भाषा करतो. या ठिकाणी मुस्लिम राष्ट्र निर्माण मानणाऱ्याला UAPA अटक केलं आहे आणि धर्माच्या राष्ट्राची भाषा इथं चालतच नाही. हिंदू राष्ट्राची भाषा इथं कसं काय होती तर याला केंद्र सरकार जबाबदार आहे. आणि सुनियोजित कट करून एक फळी बाबासाहेबांना प्रतिक्रांतीच्या माध्यमातून मनुस्मृती जी बाबासाहेबांनी संपवली तिला जिवंत करण्यासाठी हे असे पिल्लावळ सोडलेले आहेत. म्हणून तमाम इतर करोडो लोक आलेले आहेत. हा संदेश त्यांना एकताचा हेच देणार आहेत की तुम्ही जर नाटकं केले तर आम्ही कुणालाही सोडणार नाही. आम्ही सिद्धनाथ महाराजांचे अवलाद आहे. आणि म्हणून आजचा महापरिनिर्वाण दिन आजच्या तरुणांनी या ठिकाणी संकल्प केला पाहिजे की बाबासाहेबांनी जे जे दिलं ते आपण वाचवलं पाहिजे. मग सामाजिक न्याय आहे, त्या ठिकाणी संविधान आहे, आरक्षण आहे, ही जे काही यात्रा निघतायत हे विरोधात बोललं जात आहे. आज काय गरज आहे नरेंद्र मोदींना 5 आणि 6 तारखेला पुतीनला इथं बोलवायचं, पण जाणीवपूर्वक 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद त्या ठिकाणी पाडली. इतिहास पुसून कसा टाकता येईल? 25 नोव्हेंबरला अयोध्या मंदिरवरती एक वेगळा झेंडा लावला जाणीवपूर्वक. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे, त्याच्यामुळे इतिहासाचे पाऊल खुणा कशा पुसता येतील अशा पद्धतीचा एक मोठा प्रयत्न या ठिकाणी सुरू झाला आहे. कालच कसं काय इंडिगोची फ्लाईटचा इश्यू झाला, कारण टीव्हीवरती पूर्ण फ्लाईट इंडिगो, परेशान लोक दिसले पाहिजेत, बाबासाहेबांचं इथलं कव्हरेज दिसलंच नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने एक आधुनिक अटॅक बाबासाहेबांना पाठीमागं ओढण्याचा, पण त्यांनी काही फरक पडत नसतो. ही अतिशय चीप मानसिकता आहे आणि याचा आम्ही धिक्कार करतो. केंद्र वागतंयच पण राज्यांनी वागावं हे दुर्दैव आहे. DCM आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच्या मुलाची डान्स पार्टी आज ठेवतात. फुले शाहू बाबासाहेबांचं नाव घेऊन ज्यांनी सत्तेत आले ते आज डान्स पार्टी पोराची ठेवतायत, आज लग्न ठेवतायत काल. म्हणजे किती दुर्दैव आहे आणि हे गंभीर आहे. त्याच्यामुळे धक्कादायक आहे. हिंदू मिलचं सुद्धा राजकारण केलं जात आहे. वल्लभभाई पटेलचं काय काम आहे? तुम्ही इमिडिएट त्याचा स्मारक उभा केलं आमच्या मागून, आणि 11 वर्ष इथं झालेत. जागा मिळवायला 17 वर्षाचा संघर्ष आहे. 25 वर्ष झाला आम्ही स्मारक म्हणतो ना, आज तुम्ही मीडियाला बूट दाखवताय की आम्ही बूट बनवला. म्हणजे हा सुद्धा अपमान आहे. किती निवडणुका तुम्ही आमच्या स्मारकाच्या नाव सरन्यायाधीशाला बूट दाखवलाय तसा आज आम्ही बूट बनवलाय बाबासाहेबांचा, हेच स्मारक आमचं तयार आहे. हे किती दुर्दैवी आहे. आम्हाला पूर्ण स्मारक दाखवा ना. कधी दाखवणार आहेत? प्रत्येक वर्षी पुढच्या वर्षी करतो म्हणत महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकायच्या, विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या आणि नौटंकी करायची. आज तुमच्याकडे निधी नाहीये म्हणताय, पण 5000 कोटी निधी लाडली बहीण योजनेला सामाजिक न्यायाचा वळवला ना. तो जर दिला असता तर आमचं स्मारक उभं राहिलं असतं. त्याच्यामुळे निधी खायचा आणि स्मारक पेंडिंग ठेवायचे. दलित अत्याचाराचे प्रकरण या ठिकाणी वाढलेत. आज भयानकपणे हालत महाराष्ट्रात सुरू आहे आणि दुर्दैव आहे. प्रकरण काय एकदम गंभीर आहे, त्याच्यावरती मी बोलणार आहे. पण हे भयानक असे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरण आहेत की अन्याय अत्याचारांनी हळहळ करतोय महाराष्ट्र, पण त्याच्यावरती कुणीही बोलत नाही. हे दुर्दैव आहे. बाबासाहेबापुढे नतमस्तक होताना राज्याचे प्रमुख ज्यावेळेस जातात त्यांनी स्वतःला विचारावं की खरंच बाबासाहेबांच्या लेकरांना आम्ही सामाजिक न्याय देतो का? हा सुद्धा मी आज इथून प्रश्न विचारतो.
भाई दुसरा प्रश्न असा होता की खरं तर प्रधानमंत्री इथं बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात आणि मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहतो महिलांवरचे खूप या महाराष्ट्रामध्ये अत्याचार सुरू आहेत. काल मालेगावची घटना असेल किंवा मुंडे नावाची डॉक्टर असेल, हे जे प्रकार होत संपदा मुंडे असेल, डोंगराळेची आमची यज्ञा छोटी बेटी असेल, 4.5 वर्षाच्या लेकराला संपवलं जात आहे. आणि त्याच्यानंतर एक क्लाउड येतो, न्यायालयावर जातो, एवढा आक्रोश दाखवतो. बरोबर आहे. आणि या बेटी बचाव बेटी मिटाव ते बेटी मिटाव सुरू आहे. बेटी बचावणारा बंद झालाय. हो. म्हणजे आम्हाला कधी कधी बस स्टॉप बसवरती ते दिसायचं बेटी बचाव बेटी पढाव, आता ते दिसत नाही. याचा अर्थ यांनी बेटी मिटावचा नारा सुरू केलाय. आणि कुठंतरी न्यायालय, संविधान, कायदा याच्या विरोधात लोक उभा करायचे. आज चहाच्या टपरीवर जरी लोक बसले तरी हे म्हणतात की कायदा काही कामाचं नाही, न्यायालय काही कामाचं नाही. तर सुनियोजित कट करून ह्या घटना घडवायच्या आणि लोकांचा उद्रेक वाढून न्यायालयाचे शत्रू करायचे, अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे. त्याच्यामुळे हे पूर्णपणे सुनियोजित आहे. बिहारला आमच्या राज्याचे मुख्यमंत्री प्रचाराला जातात आणि त्या बेटीच्या घरी अद्याप भेट दिलेली नाही. 4.5 वर्षात चिमुरडीच्या तोंडावर दगड मारला. किती भयानक घटना घडली. मी तिथं जाऊन आलो. त्या संपदा मुंडेचं प्रकरण किती गंभीर आहे. काल सोनाली पाटील म्हणून जामखेडला एक कला केंद्रामध्ये आमची एक भगिनी, तिला फाशी घ्यावी लागली तिथल्या स्थानिकच्या बीजेपीच्या नेत्याच्या तगाद्यामुळं. रात्रीची घटना आहे. आम्ही तिकडे चाललो आता. म्हणजे महाराष्ट्रात पालवे प्रकरण आहे, हे गंभीर प्रकरण व्हायला लागले. त्या उमरीमध्ये एक मातंग समाजाचा मुलगा, एक धनगर समाजाची मुलगी प्रेम करतात म्हणून हातपाय बांधून विहिरीत टाकले. आणि विहिरीत टाकले त्यानंतर आम्ही व्हिडिओ काढून लोकांना वाचवण्याचे बचाव कार्य दाखवतोय. आणि दिवसभर त्यांची दिंड गावातून काढली, त्यावेळेस कुणीही रोखलं नाही. त्याच्यामुळे माणसं सुद्धा आणि व्यवस्था सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी बदलली आहे की महिला मुली सगळे असुरक्षित आहेत, दलित असुरक्षित आहेत आणि या ठिकाणची व्यवस्था मात्र पूर्णपणे कोलमडलेली. सर दीपक भाई, म्हणजे 5-10 वर्षापूर्वीचा दीपक केदार आणि आजचा दीपक केदार अशी चर्चा आहे किंवा दीपक केदार मवाळ झालेत. नाही, असं काय नाही, मवाळ वगैरे नाही आहे. उलट आमच्या भूमिकेमुळं त्या ठिकाणी जातीवादी मवाळ झालेत. अच्छा. 5-10 वर्षामध्ये मी जो संघर्ष उभा केला, तिथं अटॅक केले, त्यांच्या विरोधात ताकद उभा केली, त्याच्यामुळे सगळे बिळात गेलेत. त्याच्यामुळे मी मावळ नाही झालो, मनुवादी मावळ झाले. आजच्या दिवसाच्या निमित्तानं समाजाला, तरुणांना, महिलांना काय संदेश असेल? काहीच नाही. बाबासाहेबांनी जे दिलं ते वाचवण्यासाठी सज्ज राहा. माहीत नाही की हे सगळं टिकल का, कारण आजची सगळी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता सगळं धोक्यात आलेलं आहे. आणि आज आपण भाकरीसाठी नाही तर हक्क वाचवण्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे. त्याच्यामुळे आरक्षण, संविधान, मानवता हे जिवंत राहिलं तर आपलं अस्तित्व जिवंत राहील. बाबासाहेबांनंतर आपला आधार काय असेल तर तो संविधान आहे. आणि ते वाचवण्यासाठी आपल्या घरातले लेकरं चळवळीसाठी अर्पण करा, हे आव्हान मी या माध्यमातून करतो. ठीक. दर्शकांनो, आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले होते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपकजी केदार. आणि खरं तर खूप मोठा एक मेसेज संदेश या अनुषंगानं लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनसोबत आजच्या 69व्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव देशातलं TV चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. आपण आहोत आता चैत्यभूमी. आज 6 डिसेंबर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं अनेक मान्यवर चैत्यभूमी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. आणि आज आता आपल्यासोबत आहेत खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब. एकंदरीत आपण जाणून घेतोय. सर, आपलं स्वागत आहे लॉर्ड बुद्ध TVच्या या विशेष कव्हरेजमध्ये. आजच्या दिवसाच्या निमित्तानं काय सांगाल सर? पहिल्यांदा मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महानिर्वाण दिनाच्या निमित्तानं विनम्र भावे अभिवादन करतो. आज आपण चैत्यभूमीवर बघा, जनसागर उसळलेला आहे. देशभरातले कोट्यवधी लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. जनसमुदाय बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांचं या गोरगरीब माणसाच्या प्रति जे योगदान राहिलेलं आहे ते प्रचंड 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 असं आहे, त्याची तोडच होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी केल्यात मागासवर्गीय, गरीब, OBC आणि सगळ्या समाजासाठी, त्या तरतुदीमुळे शिक्षणाची तरतूद, नोकरीची तरतूद, राजकीय लेवलवरची तरतूद, या सगळ्या तरतुदीमुळे आज मागासवर्गीय समाजाला प्रगतीच्या दिशेनं जाण्याच्या वाटा मोकळ्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर बाबासाहेबांनी सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन या देशातली लोकशाही
जगातली सगळ्यात मोठी लोकशाही करण्याच्या संबंधामधली भूमिका त्या संविधानामध्ये आणलेली आहे. बिलकुल. आणि म्हणूनच हा देश, या देशातली भाषा, या देशातले लोक, त्यांचं रहनसहन, त्यांची बोलीभाषा, वेगवेगळ्या विविध त्यांचे रिवाज, बरोबर. हे जरी वेगवेगळे असले तरी हा अख्खा भारत देश बाबासाहेबांच्या संविधानामुळं एका रेशम्याच्या धाग्यामध्ये बांधला गेला आहे. हे सगळ्यात मोठं कार्य बाबासाहेबांचं संविधान लिहून त्यांनी केलेलं आहे. अशा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला आपण सगळ्यांनी उचलून धरलं पाहिजे. त्यांचा विचार अंमलात आणला पाहिजे. त्यांनी जे सांगितलंय ते आपणाला कृतीमध्ये उतरवावं लागेल. मला वाटतं हेच बाबासाहेबांना अभिवादन ठरू सर, शकते. देशामध्ये संविधान धोक्यामध्ये आहे आणि या देश धर्मनिरपेक्ष असताना हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी रॅलीज काढल्या जातात. काय वाटतं देशाचं भवितव्याची परिस्थिती? नाही, या देशामधलं जे संविधान आहे ते सर्व धर्म समभाव मानणारं संविधान आहे. बिलकुल. देशाची एकजूट करणारं संविधान आहे. परंतु या देशातले जे काही सनातनवादी लोक आहेत त्यांना हे संविधान पटत नाही आहे. त्यांना एक विशिष्ट संविधान त्यांना निर्माण करायचं आहे. आणि या देशातली जी राजकीय, धार्मिक आणि सामाजिक जी रचना आहे ती त्यांना बिघडवायची आहे. आणि म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून हा प्रयत्न सुरू केलेला आहे की संविधान कशा पद्धतीनं बदलता येईल. परंतु आपण बघत असाल की देशातली जनता एवढी प्रचंड जागरूक आहे की त्यांना अजूनही ते साध्य झालेले नाहीत. आत्ताच आपण बघा, राहुलजी गांधी देशाचे युवा नेते यांनी गेल्या 2 वर्षापासून भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा यांच्या माध्यमातून देशभर जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं. देशाचं संविधान त्यांनी जनमानसामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. कारण संविधान काय हे लोकांना माहीतच नव्हतं. परंतु राहुलजी गांधी यांच्यामुळे हे संविधान लोकांच्यापर्यंत पोचलं आणि आज देशातला प्रत्येक नागरिक संविधानाप्रती जागरूक राहिलेला आहे. आणि तो या जातीयवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशाचं संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते कायमस्वरूपी या देशामध्ये राहील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. या ठिकाणी बाबासाहेबांनी समानतेचा अधिकार दिला. 50% या ठिकाणी महिलांसाठी बाबासाहेबांनी तरतुदी सगळ्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये केल्यात. आणि एवढं मोठं संरक्षण सुद्धा कायद्याच्या दृष्टीने दिलं. हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला. पण आज महाराष्ट्रामध्ये पाहतो मागच्या काही वर्षामध्ये, दिवसामध्ये इथे लहान लहान मुलीवर या ठिकाणी अत्याचार होत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत. आणि हे जे प्रकरण वाढत आहेत यामध्ये इथल्या शासनाचं किंवा राज्यकर्त्यांचं फेल्युअर आहे. काय वाटते सर? नाही, गेल्या अनेक वर्षापासून आपण बघताय की देशभरातला दलितांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार, तरुणांची होणारी निर्गुण हत्या, महिलांच्या प्रती जो आकस आहे ती जी भावना व्यक्त होते, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय, त्यांची निर्गुण हत्या होते, हे या देशातल्या पुरुषप्रधान संस्कृतीनं जी निर्माण केलेली भूमिका आहे, भावना आहे, ती खचितच दुर्दैवी आहे. आणि ही भावना संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पार्लमेंटमध्ये आणलं. परंतु दुर्दैवानं ते मंजूर होऊ शकलं नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये इंदिराजी गांधी यांनी या हिंदू कोड बिलाचे टप्प्याटप्प्यामध्ये येऊन महिलांना सगळ्या प्रकारचा अधिकार मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. आणि संविधानामध्ये तशा पद्धतीचे बदल सुचवले, बदल केले आणि त्यामुळंच महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार मिळाला. स्वर्गीय राजीवजी गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पंचायत राज कायदा आणला आणि या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी महिलांना 33% आरक्षण देण्याचं काम केलं की ज्यामुळे देशभरात आज 10 लाख महिला ज्या सरपंच आहेत, नगरसेवक आहेत, नगरपालिका नगराध्यक्ष आहेत, महापौर आहेत, ही राजीव गांधी यांची देण आहे. परंतु यामागची मूळ भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे की ज्यांनी महिलांना समान अधिकार देण्याचं काम घटनेच्या माध्यमातून, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून उतरवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं महिलांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीराजे, शाहू महाराज या महान पुरुषांनी सुद्धा महिलांना मान सन्मान देण्याचं काम केलं आणि महिलांना पुढं आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज दुर्दैवानं या भूमिकेमध्ये थोडासा विरोधाभास निर्माण करण्याचं काम काही जातीयवाद्यांच्याकडून होत आहे.
त्यांचाही निषेध या निमित्तानं व्हायला पाहिजे नक्की. आणि महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी काम करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. साहेब, जाऊ, थोडंसं पाय तुमच्याकडनं तुमच्याकडनं अपेक्षा समाजाला आहे, महाराष्ट्राला आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांचं हे एवढं संविधान असताना इथं जनसुरक्षा नावाचं एक विधेयक येते आणि चळवळी संघटनांना भविष्य काळासाठी खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. काय वाटतंय? नाही, जनसुरक्षा विधेयका सुरक्षा आहे. आता आपणाला माहिती आहे ज्यांचं राज्य चाललंय त्यांच्या सुरक्षतेसाठी हे सगळं चाललेलं आहे. पण त्यांना अर्बन हां ते सगळं चाललंय की अर्बन पहिला आदिवासी आणि रुरल भागामध्ये नक्षलवाद होता. आता अर्बन नक्षलवादच्या नावाखाली विचारवंतांना डांबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. कालच मला वाटतं ते एक समता परिषदेचे एल्गार परिषदेचे एक प्रोफेसर होते, त्यांची काल हायकोर्टानं सुटका केलेली आहे. म्हणजे जाणून बुजून शहरामधल्या ज्या युवकांच्या चळवळी आहेत, ज्या सामाजिक उत्थानाच्या चळवळी आहेत आणि या चळवळी करणारे कार्यकर्ते, विचारवंत, इंटेलेक्च्युअल लोक यांना डांबण्यासाठी काय करायचं तर जनसुरक्षा कायदा आणून या सगळ्या चळवळींना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्याचा प्रयत्न या देशातल्या सनातनी लोकांनी केलेला मला आहे. हंडोरेबाईला जाणून घ्यायचं थोडंसं. ताई थोडं सांगा. शुभेच्छा. अभिवादन. अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जरा बाहेर येतो. मी कोटी कोटी अभिवादन करते. दर्शकांनो, खरं तर खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब समाजाचा एक आवाज आहे, ही बुलंद तोप आहे. आणि काल खऱ्या अर्थानं जे पार्लमेंटमध्ये साहेबांनी आवाज उठवला ते बी आपण लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाऊ, परवाच्या दिवशी राज्यसभेमध्ये मी 0 आवरमध्ये एक मुद्दा उपस्थित केला. प्री मॅट्रिक स्कॉलरशिप म्हणजे 11वीच्या अगोदरची स्कॉलरशिप आणि 11वी नंतरचे विद्यार्थी जे ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, त्यांच्यासाठी मिळणारी स्कॉलरशिप, अशा ह्या 2 स्कॉलरशिप असतात. त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा 60% वाटा असतो आणि राज्य शासनाचा 40%. असं मिळून ती स्कॉलरशिप असते. 17-18मध्ये 1100 कोटी रुपये त्यासाठी तरतूद केंद्र सरकारनं केली आणि 19-20साठी सुद्धा त्यांनी 1100 कोटीची तरतूद केली. परंतु 1920 साली तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 वर्षासाठी 21 ते 26पर्यंत जवळजवळ एकूण 60,000 कोटीची तरतूद या पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी केली, की ज्याच्यामध्ये जे अकॅडमिक एज्युकेशन घेणारे विद्यार्थी आहेत, BA, BSc, BCom, LLB करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी एक अकॅडमिक एज्युकेशन असतं. आणि जे प्रोफेशनल एज्युकेशन आहे, ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, पॉलिटेक्निकमध्ये जायचं आहे, त्यांची फीज प्रचंड आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची फीज प्रचंड, म्हणजे ते नॉन बेरेबल आहे ती, म्हणजे ते सहन करू शकत नाही आपले कुटुंबातली माणसं. आणि इथे काय झालेलं आहे की केंद्र सरकारनं मागासवर्गीयांची 2.5 लाख रुपये इन्कम लिमिट ठेवलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी, त्यांना 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा आहे. आता ही उत्पन्न मर्यादा एवढी तोकडी आहे की ज्यामुळं त्यांच्या पालकाचं उत्पन्न सर्टिफिकेट दाखवलं तर त्यांना ती पुढं स्कॉलरशिप मिळू शकत नाही, ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळं विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी ही तरतूद 8 लाखाची आहे. आमचं म्हणणं असं आहे की मग त्यांची जर 8 लाखाची आहे तर मग आमची 2.5 लाखाची का? ती 8 लाख रुपये करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी काल आवाज उठवला आहे. आणि सरकारचं धोरण सरकार कसं दाबतं, पायदळी तुडवतं, हे मी राज्यसभेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या स्कॉलरशिपमध्ये 2.5 लाखाच्या ऐवजी, इन्कम लिमिटमध्ये 2.5 लाखाच्या ऐवजी 8 लाखाची तरतूद होईल. दर्शकांनो, खरं तर जनप्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी कसा असावा, आज पाहतो आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी इथल्या केंद्र शासन किंवा इथल्या राज्य शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे या ठिकाणी प्रलंबित होता. परंतु काल या ठिकाणी चंद्रकांतजी हंडोरे साहेब
यांनी राज्यसभेमध्ये खऱ्या अर्थानं हा जो प्रश्न या ठिकाणी लावून धरला आणि आज जी 2.5 लाख रुपयाची उत्पन्न मर्यादा होती ती 8 लाख रुपये या ठिकाणी झाली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा शिक्षणाचा मूलमंत्र अशा पद्धतीने पुढे भविष्यामध्ये समाजातल्या लोकांना मिळत राहील. याबद्दल या ठिकाणी विशेष लॉर्ड टेलिव्हिजनच्या वतीनं साहेबांचं अभिनंदन आहे. कारण आज आहे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिवस. आणि या दिवसाच्या अनुषंगानं देशभरातनं जगभरातनं या ठिकाणी अनेक लोक, अनेक मान्यवर या चैत्यभूमीस्थळी येतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी नतमस्तक होतात, अभिवादन करतात. त्या विचारधारेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्मृती ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. आज आपण दिवसभरामध्ये अनेक लोकांसोबत या ठिकाणी जाणून घेत असताना, त्यांच्यासोबत जुळत असताना आपल्यासोबत आता आहे महार रेजिमेंट. खरं तर यशसिद्धी नावाचं सैनिकांचं वेलफेअर असोसिएशन जे काम करते उभ्या महाराष्ट्रामध्ये, सैनिकांना खऱ्या अर्थानं रिटायरमेंटनंतरही हे संघटन कायम ठेवून आहे, त्यांच्या परिवाराला या ठिकाणी जोडून आहे. आणि जो भीमा कोरेगावचा इतिहास जगाच्या समोर येतो आहे आणि या महारांचा असणारा हा शौर्याचा इतिहास, 1 जानेवारी 1818चा इतिहास, ज्या महार सैनिकाच्या माध्यमातून या ठिकाणी तो दरवर्षाला विविध कार्यक्रम उपक्रमाच्या माध्यमातून पुढे येतो आहे. त्या अनुषंगानं एकंदरीतच आपण आजच्या अनुषंगानं जाणून घेतो असो. बाबासाहेब आंबेडकरांना इथे अभिवादन करताना काही सम्यक संकल्प, काही यशस्वी या सैनिक वेलफेअर असोसिएशनचे जे काही उपक्रम आहेत तेही आपण जाणून घेत आहोत. माझ्यासोबत जे जुळलेले आहेत, कोण बोलत आहे? वसंत मस्के साहेब आपल्यासोबत आहे वेलफेअरचे. आपण जाणून घेतोय. सर, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. जी, महारेजिमेंटची आजी माझी बहुउद्देशीय संघटना रजिस्टर आहे आणि 19 जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. आमचे या संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड साहेब आहेत, जी. उपाध्यक्ष आमचे घटकांबळे साहेब आहेत, सचिव कैलास खिलारे साहेब जी. आहेत, ॲडव्होकेट खोब्रागडे हे विधी सल्लागार आहेत आणि हे पुण्याचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष जी. आहेत, पुण्याचे अध्यक्ष उपस्थित आहेत आणि 19 जिल्ह्यातून इथं लोक आलेले वा. आहेत. याच्या पुढं जे आहे तुम्हाला आमचे सचिव महारेजिमेंटच्या संबंधी, बाबासाहेबांच्या पुतळ्यासंबंधी आणि भीमा कोरेगाव संबंधी सविस्तर माहिती देतील जी. आदरणीय कैलास खिलारे साहेब. जी, कैलास खिलारे. जय भीम, जय भारत, जय संविधान. आज खूप अभिमानानं सांगावं वाटतंय. आज आमची संघटनानं 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रामधल्या सर्व माजी सैनिकातर्फे, आमच्या संघटनेतर्फे बाबासाहेबांना एक अभिवादन केलेलं आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि संविधान म्हणजे काय तर असा ग्रंथ आहे की त्या देशातल्या लोकांनी कसं वागावं, त्या सरकारने कसं वागावं आणि त्या देशातल्या लोकांना त्या संविधानानं काय अधिकार दिलेले आहेत. संविधानाची खूप मोठी ताकद आहे की पूर्वी जो राजा आहे हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता, परंतु राजा आता बाबासाहेबांच्या संविधानानं तो लोकांच्या मतानं मतपेटीतून जन्म घेत आहे. परंतु मतपेटीचं रूपांतर आज EVMमध्ये झालेलं आहे. त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही. आम्ही सैनिक आहोत, आम्ही देशाची सुरक्षेचा चाहतो. मला एकच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी महाराजांची स्थापना जी आहे ही संविधान लिहिण्याच्या पहिले केलेली आहे. कुठल्याही देशाचं संविधान त्या देशाच्या लोकांना नागरिकत्व प्रदान करते. तुमची आमची ओळख आहे देशाचे नागरिक म्हणून होते, परंतु ज्या वेळेस आमच्याकडे संविधान नव्हतं, आम्ही देशाचे नागरिकसुद्धा नव्हतो, तर बाबासाहेबांनी त्या टायमाला गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांसोबत खूप मोठी म्हणजे चर्चा केली आणि बाबासाहेबांनी एक हक्क मागितला की माझा जो समाज आहे हा लढवय्या आहे आणि माझ्या समाजाला त्या आपण जी बंद केलेली जी महार रेजिमेंट आहे ही आपण सुरू करावी. म्हणून बाबासाहेबांनी 1 ऑक्टोबर 1941 रोजी बेळगाव येथे कर्नाटक नानावडी येथे महारेजिमेंटची स्थापना केली. आज महारेजिमेंटच्या एकूण 22 बटालियन, 3 RR आणि 3 राष्ट्रीय रायफल आहेत आणि त्या बटालियनमधले माझ्यासोबत जे आहेत आमचे मुख्य मार्गदर्शक युद्धवीर 1971चे 1965चे आदरणीय सुभेदार वसंतजी मस्के साहेब आहेत. साहेबांनी पुन्हा ओळख करून दिलेले परत मी ओळख करून देणार नाही, परंतु काय आहे संबंध महारेजिमेंटचा आणि काय आहे संबंध बाबासाहेबांचा. बाबासाहेबांनी महारेजिमेंटची प्रेरणा जी आहे 1 जानेवारी 1927ला बाबासाहेबांनी शौर्यस्तंभाला मानवंदना दिली. बाबासाहेब फक्त 2 ठिकाणी नतमस्तक झाले. एक भीमा कोरेगावचा स्तंभ आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धासमोर. आणि बाबासाहेबांनी ती प्रेरणा घेऊन ही महाराजांची स्थापना केली. परंतु आज महाराजांचा स्तंभ आहे तो अतिक्रमणाच्या विळख्यात आहे, तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. जास्त न बोलता मी फक्त एवढंच सांगेल की ब्रिटिशांनी 1 जानेवारी 1818च्या युद्धामध्ये
जो काही लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये ब्रिटिशांची जरी सत्ता मिळवण्याची त्यांचा एक उद्देश होता, परंतु त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये महार रेजिमेंटचे जे 500 सैनिक होते त्यांच्यावर जे काही समाजव्यवस्था चतुर्वर्ण व्यवस्थेमुळे त्यांना जे काही जीणं मुश्किल झालं होतं, म्हणून या 500 महारांनी आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, समानतेचा न्याय मिळवून देण्यासाठी, समाजामध्ये एक समान त्यांना वागणूक मिळण्यासाठी ही जी लढाई केली आणि तो जो पेशवाई होती, जो काही अन्यात्याचार करणारे होते त्यांना जे संपवलं आणि ती प्रेरणा बाबासाहेबांनी घेतली आणि त्यावरून ही माझी स्थापना झालेली आहे. हा संबंधित महाराजांचा येतो. आणि आमची जी संघटना आहे, आमच्या संघटनेद्वारे या लढ्यामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. या लढ्यामध्ये आम्ही स्वतः या लढ्याची आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या केसमध्ये आम्ही सामील होणार आहोत आणि ती केस कशी आमच्या हाती लागेल, थोडीशी पार्श्वभूमी म्हटलं तर 1 जानेवारी 1818च्या युद्धामधले खंडूजी माळवदकर यांना ब्रिटिशांनी 30 जुलै 1870ला एक सनद दिली होती आणि त्या सनदमध्ये त्यांना भीमा कोरेगावचं एक इंचार्ज बनवलं होतं आणि त्या इंचार्जमध्ये त्यांना एक ड्युटी होती की आपण या स्तंभाचे रखवालदार आहात, आपण या स्तंभाची देखभाल करावी, झाडं लावावे, झाडाला पाणी द्यावं, येणाऱ्या जाणारा इतिहास सांगावा. आणि त्या मोबदल्यामध्ये ब्रिटिशांनी माळवदकर यांना भीमा कोरेगावच्या बाजूला 5 गावामध्ये पिंपरी, केशनंद, बकुरी, वाडेबोलाई या 5 गावामध्ये त्यांना 260 एकर जमीन त्यांना म्हणजे एक वतनदारी दिली आणि त्यांना एक स्तंभाचा रखवालदार बनवलं. आणि आता बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. संविधानामध्ये कलम 296 आहे. ज्या काही डिस्प्यूट मॅटर असतील, ज्या जमिनीचे कोणी मालक नसतील, त्या जमिनीचे मालक कोण आहे तर सरकार आहे. आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यामुळं की 49 कलम काय सांगते की अशा ऐतिहासिक वस्तूची, स्थळाची त्याचा रखरखाव करणे, त्याची सुरक्षा करणे, त्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असं कलम 49मध्ये सांगण्यात येते. म्हणून आम्ही जे महार सैनिक आहे, बाबासाहेबांचे जे संविधान आहे, 26 जानेवारी रिपब्लिक डे असेल, 26 नोव्हेंबर संविधान दिन असेल, आमच्या संघटनेद्वारे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही संविधान दिवस साजरा करतो. बाबासाहेबांची रेजिमेंट 1 ऑक्टोबर 1941ला स्थापन केली. आम्ही प्रत्येक वर्षी हा रेजिमेंट डे प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावा, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही हे करतो. बाबासाहेबांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे म्हणून आम्ही या ठिकाणी इथं अभिवादन करायला आलो आहे. तसेच बाबासाहेबांचं जन्म ठिकाण जे मऊ आहे, आजचं आंबेडकर नगर आहे, आम्ही त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांना म्हणजे अभिवादन करण्यासाठी जातो, सलामी देण्यासाठी जातो. आमची ही संघटना 19 ते 20 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. आमचा जो मानस आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची संघटना उभी राहावी. प्रत्येक सैनिकांनी, या महाराष्ट्र सैनिकांनीच काय तर इतर जसे ESC असेल, EME असेल, इतर फोर्सेस असेल, पॅरामिलिटरी फोर्सेस असेल, त्यांनीसुद्धा या संघटनेमध्ये सामील व्हावं. त्याला खूप मोठं कारण आहे. जेव्हा बाबासाहेबांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा चालू होता आणि 27 जानेवारी 1919ला ब्रिटिशांनी साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये पाठवलं आणि त्या कमिशनसमोर बाबासाहेबांनी खूप मोठी त्या कमिशनसमोर मागणी केली की माझ्या अस्पृश्य समाजाला, बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार द्यावा, सोबतच आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये भरती होण्याचा त्यांना सन्मान द्यावा. म्हणून त्यांनी इथं महाराष्ट्र स्थापना तर केली, परंतु इतर युवकांना त्यांना पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये, आर्मीमध्ये आणि नेव्हीमध्ये बी भरती होण्याचा सन्मान दिला. आज आपल्यासोबत बंदोबस्तमध्ये जेवढी पोलीस अधिकारी असतील ते बाबासाहेबांमुळे आहेत. तुम्ही आम्ही उभं आहोत कशामुळे आहे? बाबासाहेबांमुळे आहे. बाबासाहेबांचं संविधान हे चिरकाल चालावं, बाबासाहेबांच्या संविधानानं देत चालावं. संविधान फक्त ते समोर ठेवावं आणि आपले अलग अलग अजेंडे चालू नये, आम्ही आमच्या संघटनेतर्फे विनंती करतो. आणि भीमा कोरेगाव हे एक प्रेरणा आहे महाराजांसाठी. म्हणून आम्ही भीमा कोरेगावची जी 10 एकराची जी जागा आहे त्या जागेमध्ये इथं पुण्यामध्ये औंध कॅम्पला एक महाराजांची बटालियन ही पूर्णपणे तिथं म्हणजे स्थापित असते. त्या बटालियनची एक कंपनी त्या 10 एकरामध्ये बसवावी आणि त्या कंपनीने भीमा कोरेगावच्या स्तंभाची तिथं देखभाल करावी. सकाळ संध्याकाळ तिथला जो झेंडा आहे हा रिट्रीट रिवाली होते आर्मीप्रमाणे, तो खालीवर व्हावा आणि भीमा कोरेगावला मान सन्मानाने त्यांना गार्ड बांधावर द्यावा. अशा प्रकारे त्यांची म्हणजे काय होईल, सुरक्षा बी होईल आणि भीमा कोरेगावचा सन्मान बी वाढेल. सर, आपण या ठिकाणी पाहू शकता की खरं तर या ठिकाणी
माजी सैनिक म्हणजे महार रेजिमेंटचे या वेलफेअर संघटनेच्या वतीनं आपण त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप मोठं काम, खूप मोठं उपक्रम या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रामध्ये यशस्सिद्धी नावाच्या या माजी सैनिक वेलफेअर महार रेजिमेंटच्या सैनिकाच्या माध्यमातून होते आहे आणि त्या अनुषंगानं आज ही सर्व मंडळी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आली आहे. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या वतीने हे सगळं कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपण या ठिकाणी सर्वांना महामानवांच्या आजच्या दिवशी एक सम्यक संकल्प करूया. सर, फक्त एकाच मिनिटाचं इतर समाजासाठी म्हणजे समाजातला उर्वरित जो घटक आहे शोषित, पीडित, वंचित, ठीक आहे, तुम्ही तुमच्या परिवाराप्रती, तुमच्या माजी सैनिकाच्या लेकरांप्रती किंवा तुमच्या संघटनेच्या प्रती ठीक आहे, पण उर्वरित तुम्हाला सोडून जो समाज आहे त्या समाजासाठी उत्तरदायित्व म्हणून काय 2 मिनिटांमध्ये? बिलकुल सर, खूप छान प्रश्न केलेला आहे. पण बाबासाहेबांनी फक्त एकाच समाजासाठी काम नाही केलं, तर बाबासाहेबांनी या भारतामध्ये जेवढे बी वंचित, शोषित, पीडित, जेवढे बी जाती धर्म आहे सर्वांसाठी आमच्या संघटनेतर्फे आम्ही इतर लोकांना सुद्धा आम्ही जोडून घेतो. आताच आम्ही की 6 मेला एक जवान सिंदूर ऑपरेशनमध्ये शहीद झाला होता. आमच्या संघटनेतर्फे आम्ही त्या जवानाला त्याच्या घरी जाऊन, सचिन वंजे त्या जवानाचं नाव होतं, 1 लाख रुपये आमच्या संघटनेतर्फे त्या जवानाला आम्ही डोनेट केलेले आहेत. आणि आमच्या सैनिकांच्या व्यतिरिक्त अदर समाजातले लोक घटक समाजाला आम्ही कशा प्रकारे बाबासाहेबांचं कार्य सांगून सैनिक कार्य कसं होतं आणि समाजाने एकत्र कसं यावं, समाज असेल, पक्ष असतील, सैनिक असतील, एकत्र यावं आणि एकत्र लढा द्यावा, आमच्या संघटनेतर्फे हे एक आव्हान आहे. जी, तर खरं तर तमाम समाजाला जोडण्याची भूमिका या ठिकाणी यशस्सिद्धी माजी सैनिकांचं वेलफेअर हे संघटने या ठिकाणी घेते. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव देशातलं बुद्धिस्ट आणि आंबेडकर चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन, आपण जाणूनच घेत आहोत. सर, एक शेवटचा माझा हे होता, बाबासाहेबांनी महाराजमेंट स्थापना केली म्हणून आमचं जे महाराजमेंट ट्रेनिंग मुख्यालय आहे, सेंटर सागर आहे, तिथं बाबासाहेबांचा भव्य दिवस स्मारक व्हावं, खूप मोठा पुतळा व्हावा, म्हणजे येणारे जे सैनिक आहे बाबासाहेबांचा प्रेरणा घेतील आणि पेन्शन येताना बाबासाहेब प्रेरणा घेऊनच घरी येतील आणि अशा प्रकारे आमच्या सोबत जोडतील आणि त्याने समाज सुद्धा सोबत राहील आणि एक देशाचा विकास होऊन जाईल. नक्की बाबासाहेबांचं स्मारक नक्की व्हावं ही केंद्र सरकारला, महाराष्ट्र सरकारला, सागरला, ट्रेनिंग सेंटरला बिलकुल. म्हणजे महार रेजिमेंटचं जे ट्रेनिंग सेंटर आहे सागर, या ठिकाणी ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं पुढाकारानं या देशामध्ये रिवाईज झाली महार रेजिमेंट, त्या महार रेजिमेंटच्या त्या ठिकाणी बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मृतीस्थळ, या ठिकाणी स्मृतीस्थळ उभं राहावं, एक मोठं स्मारक, बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा, अशा पद्धतीची यशस्सिद्धी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ही डिमांड, ही मागणी आजच्या दिवशी सम्यक संकल्प करून बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी होत आहे. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव चॅनल लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. आज आपण आहोत चैत्यभूमी 6 डिसेंबर, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आणि या अनुषंगानं डॉक्टर भारत कदम साहेब ॲडिशनल कलेक्टर आपल्यासोबत जुळलेला आहे. एकंदरीतच आजच्या दिवसाच्या निमित्तानं साहेबांच्या भावना आणि एकंदरीतच असणारी इथली सिच्युएशन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला दिलं त्या संविधानाची असणारी आजची उपलब्धी. सर, जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम. आज तर खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या अनुषंगाने मी रात्रीसुद्धा इथे येऊन गेलेलो होतो, एक उत्सुकतापोटी भीमसैनिक म्हणून. मोठ्या संख्येने जे लोक इथे येतात, म्हणजे पहिला सुद्धा महाराष्ट्रातून येत होते, आता पूर्ण भारतातून येतात. मी काही लोकांशी डायलॉगसुद्धा केलेला आहे, तर वेगवेगळ्या राज्यातले इथं लोक आलेले आहेत. तर त्यांच्याशी चर्चा करताना असं जाणवलं की बाबा तुम्ही कशासाठी येता, की ज्या माणसांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला उभं केलेलं आहे आणि आम्ही स्वाभिमानानं जगतो, माणूस म्हणून जगायला आम्हाला जी संधी दिलेली आहे, त्या माणसामध्ये आम्हाला लग्नासाठी आणि संविधानिक तरतुदीप्रमाणे आम्हाला समानतेचा हक्क दिला. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही समान आहोत. इक्वॅलिटी हा जो पार्ट आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला दिलेला आहे. आणि या देशाच्या अनुषंगाने मी, माझी सर्व फॅमिली आणि माझे सर्व मित्रपरिवार सगळं आम्ही 6 डिसेंबरला इथं अभिवादन करण्यासाठी येतो, यासाठी की आम्हाला ते स्मरणात राहायला पाहिजे की तू कोण होतास आणि बाबासाहेबांमुळे तुम्ही कोण झालेला आहात. तर हे आम्ही प्रेरणा घेण्यासाठी इथं येत असतो. आणि माझ्यासारखे अनेक अनुयायी, म्हणजे ही संख्या जवळजवळ 20 लाखाच्या जवळपास अशी संख्या आहे, अशी जी आकडेवारी दिसते, तर 20 लाखाची हे कोटीवर जाण्याची शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने ही सगळी व्यवस्था, इथली महानगरपालिका करणारी व्यवस्था, आजच्या या राज्यपालाच्या कार्यक्रमात सुद्धा तशी त्यांनी मागणी केलेली आहे की संख्या वाढत असताना सुद्धा त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्था करायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशासाठी हे सर्व केलेलं आहे, तो देश जगाच्या लेवलला बाबासाहेबाचा देश म्हणून पुढे जात आहे. आणि या देशासाठी नेणारा व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांना आजच्या दिनी आम्ही अभिवादन करतो. डे टू डे लाईफमध्ये बाबासाहेब आमच्या रक्तातला एक पार्ट आहे. रक्तातले जे घटक आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब हे रक्ताचा घटक आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आमचा श्वास म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा श्वास आहे. या अनुषंगाने हे संकल्पना डोक्यात ठेवून आम्ही इथे येत असतो. आपले जे येणारी पिढी आहे
की याच्या अगोदरची पिढी, आमची पिढी आणि येणारी पिढी हे बाबासाहेबाला आणखी वैचारिक लेवलला, मोठ्या लेवलला विचार करू शकते तशी वागणारी पिढी निर्माण होणार आहे. येणारा तरुण हा बाबासाहेबमय असणार आहे आणि बाबासाहेबाच्या अनुषंगाने सर्वकष अभ्यास करणारा आणि ते प्रेझेंटेशन त्या लेवलचं करणारा येणारी पिढी आमची येणार आहे. ती पिढी अशी घडणार आहे हे मला शाश्वत खात्री आहे आणि अशीच पिढी घडणार आहे. ते बाबासाहेबाला जी अपेक्षा होती तशी पिढी घडणार आहे. जी जी. दर्शकांनो, खरं तर तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, अशा पद्धतीची उपलब्धी या देशातल्या तमाम शोषित वंचित पीडितांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या त्याग संघर्ष समर्पणानं, त्यांच्या संविधानानं या ठिकाणी आज मी तिला घालून दिलेली. आपल्यासोबत या ठिकाणी खरं तर सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचे एस.पी. सहाय्यक आणि ॲडिशनल कलेक्टर डॉक्टर कदम साहेब आपल्यासोबत जुळलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की एवढी मोठी कृतज्ञता आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी होते आहे. सर, खरं तर बाबासाहेबांनी या देशातल्या महिलांना समानतेचा अधिकार दिला आणि तोच मूलमंत्र, मूळ धागा पकडून आज इथली महिला उत्थान करते. तरीसुद्धा आज पाहतो आपण की पुरुषी मानसिकतेमध्ये अनेक महिला ग्रासल्या जात आहेत आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. काय म्हणाले याविषयी? नाही, त्या संदर्भात आपण जरा पॉझिटिव्ह पाहिलं असेल की भारत देशांनी इथल्या भारत देशातल्या महिलांना कुठलाही संघर्ष न करण्याचा राईट ऑफ वोट जी मताधिकार दिलेला आहे. जे इंग्लंड असेल किंवा अमेरिका असेल त्यांना इतके दिवस संघर्ष करायला राईट ऑफ वोट मिळवण्यासाठी. तर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या तमाम महिलांसाठी की जे सावित्रीने स्वप्न पाहिलेलं होतं, जे ज्योतिबांनी स्वप्न पाहून घडवण्यात आणलेलं होतं, ते प्रत्यक्ष उतरवायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या तमाम भारताच्या महिलांना दिलेलं आहे. आमच्या महिला सक्षमपणे येत आहेत. हे छोटे मोठे गोष्टी होत असतात, तो समर्थपणे पाळून आम्ही पॉझिटिव्हली आमच्या भारतातल्या महिला पुढे येतात. आणि त्याचंच प्रत्येक म्हणून जर आपण पाहिला असेल तर आमच्या राष्ट्रपती महिला झालेल्या आता, PM महिला झालेल्या आता, चंद्रावर महिला गेलेल्या आता, इतर कुलगुरू विद्यापीठाच्या महिला झालेल्या आता. याचं प्रायश्चित्त म्हणून सावित्री फुलेचं नाव पुणे विद्यापीठाला दिलेलं आहे की विद्येचं माहेरघर म्हणलं जाते. त्या माहेरघराला एका महिलेचं नाव मिळालेलं आहे. तो आमच्या संविधानानं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या महिलांसाठी दिलेली देण आहे आणि ते महिला सक्षमपणे निभावत आहेत आणि ते पार पाडत आहेत. सर, आजच्या दिवशी एक सम्यक संकल्प आणि तमाम तरुणांना, युवकांना, समाजातल्या महिलांना काय मेसेज द्या? नाही, बाबासाहेबांनी हा मेसेज दिलेला आहे. आम्ही तुम्ही कोणी देणार नाही. बाबासाहेबांचे दिलेले मेसेज, बाबासाहेब दिलेला संदेश हे आम्हाला आमच्या समजून घेऊन पुढच्याला समजून सांगणे आभार आहे. बाबासाहेबांनी मोठा संघ आम्हाला दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या 3 शब्दामध्ये पूर्ण सार आयुष्याचं दिलेलं आहे. ज्या युवकांना पुढे जायचं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ज्या महिलांना पुढे जायचं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ज्या शिक्षणामुळे आम्हाला दाबून धरलेलं होतं, ते शिक्षणाचे दारं आमच्यासाठी मोकळे केलेले आहेत आणि या दारामध्ये आम्हाला ज्ञान आम्हाला घ्यायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात महत्त्वाचं की त्यांनी जगातलं ज्ञान संपादन केलं आणि आपल्या संपादन ज्ञानाचं आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी सक्षमपणे त्याचा वापर केलेला आहे. म्हणून येणाऱ्या युवकांनी, महिलांनी, विशेषतः महिलांनी हे खात्रीपूर्वक लक्षात ठेवायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला जो एक मंत्र आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा आम्हाला आत्मसात करायचा आहे. शिकले तर तुम्ही संघटित व्हा आणि संघटित केल्यानंतर संघर्ष कुठल्या बाजूचा करायचा आहे, कोणत्या बाजूने आपण संघर्षाला जातो याचे आपल्याला ज्ञान होते आणि ज्ञान झाल्यानंतर आपण संघर्ष करू शकणे, आपले अधिकार, हक्क प्राप्त करून घेतो आणि त्या अधिकार, हक्क प्राप्त करून समाजामध्ये समानतेने राहण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतो रे, हक्क मिळवून घेतो आम्ही. जी, क्या बात आहे. दर्शकांनो, जय भीम, नमबुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आज 6 डिसेंबर अर्थातच विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस 69वा आणि या अनुषंगानं या चैत्यभूमी ठिकाणी देशातल्या, जगातल्या अनेक मान्यवरांनी दिवसभरामध्ये बाबासाहेबांना या ठिकाणी येऊन अभिवादन केलं आहे, आदरांजली व्यक्त केलेली आहे आणि नतमस्तक झालेले आहेत. आणि याच मालिकेमध्ये आता आपल्यासोबत जुळलेले आहेत महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व सक्षम अधिकाऱ्यापैकी ज्यांच्याकडे 25 डिग्री आहेत आणि असे एकमेव डॉक्टर बबनजी जोगदंड साहेब, जे बार्टीमध्ये सहाय्यक अधिकारी अशा पोस्टिंगवरती या ठिकाणी काम करत आहेत. आणि एकंदरीत आज या दिवसाच्या अनुषंगानं डॉक्टर बबन जोगदंड साहेबांकडनं आपण भावना जाणून घेणार आहोत, एकंदरीत इथली सिच्युएशन जाणून घेणार आहोत. सर, जय भीम, नमबुद्ध आहे. जय भीम, जय भीम. काय सांगाल आजच्या दिवशी? मी आजच्या दिवशी 1-2 कवितांच्या ओळी म्हणेल, मला ते बाबासाहेबांना अर्पित केलेले आहेत. भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पितांना, कंठ दाटून ये आमुचा पूर लोचनांना. की बाबासाहेब यांच्या आज ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं म्हणजे इथे महापरिनिर्वाणानंतर अंत्यसंस्कार झाले, ज्याला आपण चैत्यभूमी म्हणतो, तिथे
येऊन बाबासाहेबांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी नतमस्तक होऊन म्हणजे बाबासाहेबांचे किती अनंत कोट्यावधी जनतेवर उपकार आहेत याची प्रचिती येते. कारण लाखोंचा जनसागर आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या पावन भूमीला किंवा पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी म्हणजे जवळपास 10 किलोमीटरची रांग असेल की एवढी गर्दी आणि बाबासाहेबांवर एवढं प्रेम करणारा आमचा आंबेडकरी अनुयायी असेल किंवा इतर सगळ्या समाजाचे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार किंवा एका जातीपुरते एका समाजापुरते नाहीत तर ते संबंध मानव जातीच्या कल्याणाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातून मांडला. मी आणखी 2 वळी इथे मला म्हणाव्या वाटतात की हळू या ना ग लाटांनो कुणाला त्रास होईल ना. वामनदादा आपले लोकशाहीर फार छान बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं लिहितात, हळू या ना ग लाटांनो कुणाला त्रास होईल ना, इथे निजलाय भीम माझा तयाला जाग येईल ना. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे महापरिनिर्वाण झाल्यानंतर इथे चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या बाजूला समुद्र आहे. त्या समुद्राच्या लाटांना वामनदादा आव्हान करतात की लाटांनो तुम्ही थोडंसं हळू या की बाबासाहेब आंबेडकर इथं म्हणजे निद्रावलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं इथे आता चैत्यभूमीचं स्मारक आहे. त्याच्यामुळं बाबासाहेबांना आज श्रद्धांजली अर्पण करताना जवळपास 69 वर्ष झालं अंगावर रोमांच उभा राहतो की त्या काळी इथं कसं वातावरण असेल की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना साश्रू नयनांनी आमच्या असंख्य आंबेडकरी लाखो लोकांनी शेवटचा निरोप दिलेला आहे. तो प्रसंग मला खरं तर चित्रबद्ध होतो डोळ्यासमोर की काय असेल. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी पाहिलं त्यांच्या काही मुलाखती घेतल्या, त्याच्यावर एक पुस्तक काढलं आम्ही पाहिलेले बाबासाहेब प्रज्ञा सूर्याच्या प्रकाशात. त्याच्यामधले मोतलिंग नावाचे एक शिक्षक होते. त्यांनी मला मुलाखत देताना ते ओक्साबोक्सी रडत होते आणि त्या लेखामध्ये मी जे लिहिलं त्याला टायटल त्यांनी सांगितलं होतं मला की एकीकडे समुद्राच्या लाटा आणि दुसरीकडे आमच्या अनुयायांच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या लाटा, असा जो संगम होता महापरिनिर्वाण दिनाचा तो फार वेगळा होता. आणि अशी अंत्ययात्रा कधी भारताच्या इतिहासात झाली नसेल. त्या काळामध्ये 1956ला 6 डिसेंबर की बाबासाहेबांसारखा एक महान प्रकांड पंडित 32 विषयाचा व्यासंग असलेला हा महामानव आमच्यातून काळाने हिरावून नेला. आज 69 वर्षानंतरसुद्धा, कारण बाबासाहेब आंबेडकर 1891ला त्यांचा जन्म झाला, एवढ्या वर्षानंतरसुद्धा बाबासाहेबाचा जो विचार आहे, बाबासाहेबांचं जे काम आहे, बाबासाहेबांचं जे व्हिजन आहे, आज मला सांगायला आनंद वाटतो की या चैत्यभूमीच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचा विशेष आवर्जून उल्लेख केला की विजेचं ग्रीड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर वीज मंत्री होते, कायदा मंत्री होते, जलतज्ञ होते, असे अनेक म्हणजे बाबासाहेबांचा 32 विषयाचा व्यासंग होता. तर त्या काळामध्ये विजेचं सुद्धा राष्ट्रीयकरण त्यांनी केलं. म्हणून आपल्या प्रत्येक राज्यातून इकडली वीज तिकडं असं त्यांनी उदाहरण दिलं की बाबासाहेबांची जी दूरदृष्टी होती ती प्रचंड मोठी होती आणि त्या दूरदृष्टीचं फलित म्हणजे आजचा हा विकसित भारत ज्याला म्हणू तो आहे. आणि बाबासाहेबांचं निश्चितच या विकसित भारतामध्ये मोठं मौलिक असं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आपल्याला संविधान दिलं, आज त्याला 75 वर्ष पूर्ण झाले, 76व्या वर्षात त्याचीही वाटचाल चालू आहे. आणि मी तर म्हणेल की भारताचं संविधान जगातलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ संविधान असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहायला घेतलं, कारण त्या काळामध्ये एकमेव असा विद्वान होता की जो संविधान लिहू शकेल आणि म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच विद्वानांशी संविधानाबद्दल चर्चा केली की संविधान कसं असायला पाहिजे. तेव्हा अनेक विद्वानांनी बाबासाहेबांची थट्टा मांडली की बाबासाहेब तुम्ही जे संविधान लिहिताय ते भारतातल्या लोकांसाठी लिहिताय, कशाला लिहिताय, ते काय जास्तीत जास्त 6 महिने टिकेल. पण बाबासाहेब आंबेडकर फार बुद्धिमान होते, हुशार होते आणि फार तत्त्वेता, विद्वान, लेखक, विचारवंत असे वेगवेगळ्या भूमिका त्या काळातसुद्धा बाबासाहेब पार पाडायचे. ते म्हणले तुम्ही काळजी करू नका. जे असं बाबासाहेबांना म्हणत होते की काय असं म्हणजे बाबासाहेबाला ते म्हणत होते की तुम्ही लिहू नका, तर बाबासाहेबांनी त्यांना प्रतिप्रश्न केला की का असं मत तुम्ही म्हणता. ते म्हणले अहो तुमच्या देशातले लोक अज्ञानी आहेत, निरक्षर आहेत, ते रूढीवादी आहेत, परंपरावादी आहेत, ते संविधानाचा अंमल कसा करतील. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुम्ही त्याची काळजी करू नका. पण बाबासाहेब आंबेडकरांना जे लोक म्हणत होते की तुमचं संविधान 6 महिने टिकेल, त्यांचं 6 महिने टिकलं आणि आज आपलं 75 वर्ष पूर्ण करता. एवढी मोठी ताकद संविधानामध्ये आहे. आणि संविधानामुळे तुम्ही पाहतोय की आज आमच्या आंबेडकरी समाजाचा माणूस सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाला, एक आदिवासी महिला आपल्या भारताची राष्ट्रपती होते, एक ओबीसीचा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान होतो. ही ताकद जी आहे ती संविधानांमध्ये आहे. आज सगळा समाज
बाबासाहेब आंबेडकरांना देशभरात नव्हे तर जगभरामध्ये नतमस्तक होतो आणि या जगाच्या पाठीवर असा एकमेव महामानव आहे की त्याची जयंती, त्याची पुण्यतिथी, ज्याला आपण महापरिनिर्वाण दिन म्हणू, की ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते. बाबासाहेबांचे अनंत उपकार या सबंध म्हणजे लोकांवर आहेत. तेव्हा तर 9 कोटी म्हणायचो आपण, 9 कोटीचा राजा, पण आज 140 कोटींचा राजा म्हटलं तरी बाबासाहेब आंबेडकरांना वावगं ठरणार नाही. कारण या 140 कोटी लोकांना संविधानाच्या एका सूत्रात बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून बाबासाहेबांचं संविधानसुद्धा अमर राहील. बाबासाहेबांचा जो समतेचा, बाबासाहेबांचा जो विज्ञानवादी, बाबासाहेबांचा जो समस्त बहुजनांच्या उद्धाराचा विचार तेवत राहील दिवसेंदिवस. जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत चंद्र तारे सूर्य आहेत, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर एक प्रज्ञासूर्य म्हणून, ज्याला आपण प्रज्ञासूर्य म्हणून, एक कवी आणखी फार छान बाबासाहेबांबद्दल लिहितो. खूप कवी लिहितात बाबासाहेबांबद्दल, की तो म्हणतो की बाबासाहेब एकदा सूर्यास म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य. बाबासाहेब एकदा सूर्यास म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य. आपण दोघं ठरवूया, परिवर्तनासाठी करार करूया. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान केलं. म्हणजे बाबासाहेबांचा हा प्रकाश हा समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे आणि त्या प्रकाशात आपल्यासारखी, आमच्यासारखी माणसं नाहून निघत आहेत. हे बाबासाहेबांचं काम फलित आदरामर राहील, यात काही मला शंका वाटत नाही. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमचे उद्धारकर्ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली वाहतो. सर एक प्रश्न थोडासा होता माझा, एक दर्शकांनो, खरं तर डॉक्टर बबन जोगदंड हे खूप मोठं व्यासंगी नाव आहे. चळवळीच्या सगळ्या अंग ज्या व्यक्तित्वाला या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तर खरं या ठिकाणी पाहतो, ते नाव आहे डॉक्टर बबनजी जोगदंड साहेब. आणि त्या सगळ्या चळवळी हाताळत असताना खरं तर साहित्याची चळवळ असेल, पत्रकारितेची चळवळ असेल, सामाजिक चळवळ असेल, शैक्षणिक चळवळ असेल, आणि त्याही अनुषंगानं पुढे जाऊन एकंदरीत इथलं जे काही त्यांचं पाहण्याचा दृष्टिकोन आहे. सर, बाबासाहेब आंबेडकर इथे संविधानाचे शिल्पकार आहेत. हे सगळं गेली 75 वर्ष सगळी मांडणी होत असताना अचानक कुठेतरी आता BN राव नावाचं व्यक्तित्व पुढे येते आहे. आणि आता मध्ये कुणीतरी त्यांच्याच नावानं कुठेतरी पुस्तकं प्रकाशित करून BN राव हे संविधानाचे शिल्पकार किंवा त्यांनी संविधान लिहिलं आहे असं जे काही पेरल्या जाते, काय म्हणाल सर? खरं तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हयातीत होते तेव्हासुद्धा बाबासाहेबांबद्दल अपप्रचार करणे, बाबासाहेबांना कमी लेखणे, बाबासाहेबांना फार त्रास देणे हे काम व्हायचं. आणि आजही ते काही प्रमाणात होते आहे. पण मी म्हणेल की किती जरी लोकांनी कोणाला अशी उपमा दिली, संविधान यांनी लिहिलं, त्यांनी लिहिलं, तर याचा जी साक्ष आहे, आपण संविधान पाहतो किंवा संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरा माणूस लिहूच शकत नाही, ही खात्री प्रत्येक 140 कोटी भारतीयांच्या मनावर आहे. काही विशिष्ट लोक याच्यासाठी जो तसा प्रयत्न करताना दिसतात, तो माझ्या मते काही फारसा फलदायी ठरणार नाही. आणि किती जरी सूर्याला झाकायचा प्रयत्न केला, तो कधी झाकत नाही. मला तर वाटते की हे संविधान कोणी नष्ट करू शकणार नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान त्यांनी नाही लिहिलं असं मानायला कोणताही वर्ग तयार होणार नाही. ही जी सगळी चाललेली आहे लोकांची काही बाबासाहेबांबद्दलच्या संविधाना उलटसुलट चर्चा, ती माझ्या वतीने निरर्थक आहे असं मला वाटते. सर, बार्टीच्या माध्यमातून 2 मिनिटाचा एक मेसेज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमध्ये मी विभाग प्रमुख म्हणून काम करताना आम्ही बार्टीच्या वतीनं आज इथे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अत्यंत चांगली भोजन व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर लोकांना सवलतीच्या दरामध्ये पुस्तकांचं वितरण आपण करत आहोत. कारण वाचाल तर वाचाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे तुम्ही पाहिलं असेल की दादरला पुस्तकांसाठी घर बांधलं, राजगृह. तर आपण पुस्तकं लोकांना फार मोफत सवलतीच्या दरामध्ये फार दर्जेदार बाबासाहेबांचं साहित्य उपलब्ध करून देतो. आणि फार वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही प्रबोधनात्मक काही बॅनर्स इथे लावलेत, होर्डिंग लावलेत, लोकांना संदेश दिलेले आहेत. आणि बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संस्था असल्यामुळं त्याच्या माध्यमातून राज्यभर बाबासाहेबांच्या विचाराचा, संविधानाचा गौरव करणारे अनेक कार्यक्रम आम्ही बार्टीच्या वतीनं सातत्यानं घेत आहोत. आमचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेब, माननीय मंत्री महोदय संजयजी सिरसाट साहेब आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालून बार्टी अनेक उपक्रम, विधायक संविधानाच्या संबंधित असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित असतील, सर्वव्यापी सर्वदूर पोहोचवण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न चालू आहे. तर दर्शकांनो, हे होते आपल्यासोबत जुळलेले डॉक्टर बबनजी जोगदंड साहेब, ज्यांच्या माध्यमातून एकंदरीत आपण आजच्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं महामानवास अभिवादन या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बघत राहा तुमचा आमचा हक्काचं एकमेव चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. जय भीम, नमो बुद्धाय.